शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे विविध उपक्रम राबवतोय त्यातला एक शालेय साहित्य वाटप हा एक उपक्रम आम्ही जूनच्या आसपास जुलैच्या दरम्यान आम्ही घेत असतो आणि बरोबर त्यावेळेतच आमचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांचा वाढदिवसही असतो. म्हणजे हा एक दुग्ध शर्कराचा योग असतो. नमस्ते. आजच्या शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा जो कार्यक्रम आयोजित केलाय तर बाळासाहेब शिंदे साहेब जे आहेत संस्थापक अध्यक्ष त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण इथं सगळे जमलो आहोत. वाढदिवसाच्या निमित्ताने मी बाळासाहेबांना शुभेच्छा देतो. हा शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा जो कार्यक्रम आहे खरोखर खूप चांगला आणि प्रेरणादायी कार्यक्रम आहे आणि खरोखर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही सुद्धा आमच्यासारख्याचेही वाढदिवस करताना कसे करावे हा एक त्यांनी आदर्श घालून दिलेला आहे आणि नक्कीच आम्ही सगळेजण त्याचं फॉलो करून त्याप्रमाणे आम्ही आमचे वाढदिवस सुद्धा याप्रमाणे करू. शाळेमध्ये जे काही उपक्रम असतात, शाळा जे काही उपक्रम घेत असते, वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा बाकी इतर जे सगळे काही उपक्रम असतात ते त्यावेळी आम्ही फारसं लक्ष देत नव्हतो. परंतु ज्यावेळी व्यवसाय करताना लक्षात आलं की शाळेत जे काही सगळं शिकवलं जात होतं ते नंतर पुढच्या आयुष्यात अत्यंत उपयोगी असते. तर माझी या सगळ्या विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की शाळेतले जे सगळे उपक्रम आहेत ते पुढच्या आपल्या आयुष्याला कलाही देणारे आणि आपल्या आयुष्याला दिशादर्शक असतात. त्यामुळं सगळ्या मुलांना नक्की माझी विनंती आहे की त्यांनी सगळ्या शाळेतले जे सगळे काही उपक्रम आहेत त्याच्यामध्ये नक्की व्यवस्थित सहभाग घ्यावा आणि प्रत्येक स्पर्धेत वगैरे सहभाग घ्यावा जेणेकरून आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्याला ते खूप उपयोगी पडेल. एवढंच मी बोलतो. आज मला इथं बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचे सगळ्यांचे आभार मानतो. 2 शब्द थांबवतो. द्या श्री बाळासाहेब शिंदे आणि त्या स्पीकर सर्व मान्यवर, सर्वप्रथम 26 तारखेला जन्मदिवस बाळासाहेबांचा झाला आहे आणि बाळासाहेबांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. शिवप्रेरणा प्रतिष्ठानचं जे कार्य आहे ते मी मागील अनेक वर्ष बघतोय. मी जिथे राहतो शाळेच्या मागच्या भागात तिथे बाळासाहेब पूर्वी राहिला असते त्यामुळे बाळासाहेबांची माझी पूर्वीपासूनची ओळख आहे. संबंध पण चांगले आणि जिथे जिथं समाजकार्य असतं तिथं चांगल्या कामाला हात लावावा ही प्रत्येकाचा एक मनोदय असतो. जसे आज बाकीचे इथे जातूरचा हाच उद्देश असतो आमच्या लोकांचा की समाजाच्या गरजेची आणि आवश्यक कामं आहेत आणि ती चांगल्या प्रकारे केली जात आहे. तर तिथे प्रत्येकजण असा हातभार लावायला पाहतो. तर फार मी काय बोलणार नाही. तर या सर्व शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा जो उपक्रम आहे हा असाच वाढत राहू. आम्ही काय त्यांच्या पाठीशी आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आणि माझी श्री बाळासाहेब शिंदे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचं कार्य असंच कंटिन्युअस पुढे राहो आणि त्यांच्या मदतीतून बऱ्याच जणांना त्याचा लाभ मिळो अशी मी प्रार्थना करतो. ही जी काही शाळा आहे प्रतापसिंह हायस्कूल याच्यातून खूप मोठे मोठे लोक तयार झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजीराव भोसले यांच्यासारखे मोठे मोठे लोक इथून शिकून गेले. इनफॅक्ट माझे वडील पण इथून शिकून गेलेले आहेत प्रतापसिंह हायस्कूलमध्ये. तर या मिळालेल्या संधीचा तुम्ही चांगला फायदा घ्या. शिक्षक पण चांगले आहेत, शाळा पण चांगली आहे, त्याचा चांगला फायदा घ्या. तुमचा हा जो काही बेस आहे चांगला करा आणि खूप मोठे व्हा असा मी तुम्हाला चांगला संदेश देतो. आणि याप्रमाणे तुम्ही चांगली मोठी लोक व्हा, IAS व्हा, IPS व्हा, चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्या आणि खूप मोठे व्हा. थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले माननीय श्री कांडवाळकर साहेब, माननीय श्री वसंतराव फडके साहेब, माननीय श्री नीलकंठ पालेकर साहेब आणि शिक्षण अधिकारी सिंगटे मॅडम या सर्वांचं मी शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाला सातारा शहरातील 18 नगरपालिकेतील शिक्षक आणि प्रत्येक शाळेचे आपण 5 विद्यार्थी इथं बोलवले. ते सर्वजण हजर झाले आणि आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे आम्ही थोडक्यात जे आम्हाला जी शक्य होईल मदत आम्ही करतोय. साधारण आपण 270 वाटतोय आणि साधारण 3000 रुपयाचं टार्गेट आपलं आहे.
पण नगरपालिकेच्या प्रत्येक शाळेतल्या एक गुणवंत 10 विद्यार्थ्यांना आपण एक साहित्य वाटप करतोय. राहिलेल्या इतर शाळेच्या विद्यार्थ्यांना आपण साहित्य वाटप करणार आहे. ते आपल्या दरवर्षीचा कार्यक्रम आहे. 6 वर्ष गेली सलग आम्ही कार्यक्रम आयोजित करतोय आणि या कार्यक्रमाला सातारा शहरातील प्रतिष्ठित जे व्यापारी आहेत, नागरिक आहेत, आमचे मित्र परिवार आहेत, ते सरळ हस्ते मदत करतात. त्याबद्दल त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. कारण कार्यक्रमाला मदत असल्याशिवाय आपण काही कार्यक्रम करू शकत नाही. कारण देणारे भरपूर आहेत, पण ते देणाऱ्यांच्या योग्य व्यक्तीकडे परत पोहोचवलं गेलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि ते आपण गेले 6 वर्ष आपण कार्यक्रम करतोय. आम्हाला आमच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक आमचे जे मित्र आहेत ते चांगलं सहकार्य करत असतात. यापुढे ते सहकार्य करतील अशी मी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय बाळासाहेब शिंदे त्यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देते. खरं तर हा शिवप्रेरणा प्रतिष्ठानसाठी 10 वर्ष हा जो उपक्रम आहे तो अत्यंत स्तुत्य आहे. जी प्रतापसिंह हायस्कूल असेल किंवा नगरपालिका शाळा असतील, या शाळेमध्ये शिकणारी मुलं जी आहेत ती अगदी हलाखीच्या परिस्थितीतून खूप शिक्षण घेतात. त्यांचे पालक कुठेतरी मोलमजुरी करत असतात आणि अशा परिस्थितीतून ते आपल्या मुलांना शाळेमध्ये घालतात, शिकवतात आणि त्यांना कुठेतरी मदतीचा हात मिळावा या दृष्टीने विविध प्रतिष्ठान हे मदत करत असतात. आणि शिवप्रेरणा प्रतिष्ठान हे अत्यंत म्हणजे खूप दातृत्व त्यांच्याकडे आहे. विविध समाजाचा सहभाग घेऊन अनेक स्तुत्य उपक्रम या शिवप्रतिष्ठान मार्फत राबवले जात आहेत. त्यांचं मनापासून मी आभार मानतो. प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आहेत, संस्थापक अध्यक्ष आहेत, यांना अशीच भरघोस मदत समाजाकडून मिळो आणि त्यांच्या माध्यमातून असंच उत्कृष्ट कार्य या विद्यार्थ्यांच्यासाठी घडू ही एक सदिच्छा व्यक्त करते. आपणास पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.